थेट जाणार आहोत पनवेलमध्ये, कारण तिकडे दिलीप देसले यांचं पार्थिव आता पनवेलमध्ये दाखल झालंय। काही वेळापूर्वीच दिलीप देसले यांचं पार्थिव मुंबईमध्ये आलेलं होतं आणि आता हे पार्थिव पनवेलमध्ये दाखल झालेलं आहे। कालच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दिलीप देसले यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांचं पार्थिव हे आता काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये आणण्यात आलं आणि आता ते पनवेलमध्ये दाखल झाले। अक्षय भाटकर ताजी माहिती आपल्याला देत आहेत थेट पनवेलमधून। अक्षय, अश्विन, दिलीप देसले यांचं पार्थिव नुकतंच त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे। पनवेलच्या नवीन पनवेल आहे, त्या नवीन पनवेलच्या सेक्टर 16 मध्ये त्यांचं रो हाऊस आहे आणि त्या रो हाऊसच्या इथेच आपण पाहताय आता त्यांचं पार्थिव हे पोलिसांकडून आणण्यात आलेलं आहे, शासनाकडून हे आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत इथे दादा भुसे देखील आलेले आहेत। आपण पाहताय त्यांच्या पार्थिव आल्याच्या नंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचे अश्रू इथे थांबत नाही आहेत, कारण की अचानक त्यांची ही जी एक्झिट आहे दिलीप देसले यांची, ती सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलेली आहे। आसपास जितके लोक राहतात त्यांच्याबरोबर त्यांचा जितका मित्रपरिवार आहे, त्या सगळ्या मित्रपरिवाराला हा एक झटका होता, एक शॉकिंग बातमी होती, कारण की एक हसता खेळता व्यक्तिमत्व होतं, सगळ्यांशी मिळून जुळून राहणारं व्यक्तिमत्व होतं आणि कधीच कोणाशी भांडण नाही, कधीच कोणाची काही तंटा नाही, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी असं हे व्यक्तिमत्व होतं आणि याच व्यक्तिमत्वाला अशा प्रकारे एक्झिट घ्यावी लागणं ही खूप दुर्दैवाची गोष्ट सांगितली जाते। त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील होत्या, मात्र सुदैवाने त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना यामध्ये काही दुखापत झालेली नाही आहे आणि आत्ता त्यांचं पार्थिव हे आलेलं आहे। त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी, त्यांच्या 2 मुली देखील आहेत, त्यांचा मुलगा देखील आहे। मुलगा आणि मुलगी, एक मुलगी जी आहे ती पुण्याला राहतात आणि एक मुलगी जी आहे ती इथे बाजूलाच त्यांच्या घराच्या बाजूला राहते, मात्र संपूर्ण कुटुंबावर या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अतिशय अशी ती दुर्दैवी ही घटना होती आणि त्या दुर्दैवी घटनेच्या साक्षीदार म्हणून त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या समोरच होत्या आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात देखत त्यांच्या पतीला म्हणजेच दिलीप देसले यांना गोळ्या घालण्यात आल्या, दहशतवाद्यांनी त्या गोळ्या घातल्या। यापेक्षा आणखीन दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते? खरंच ही एकूणच घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मुंबईच्या आसपास राहणारे जे व्यक्ती या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यापैकी एक हे दिलीप देसले काका होते आणि आसपास असणाऱ्या सगळ्यांनाच देसले काकांच्या विषयी खूप आत्मीयता होती। त्यांच्याबरोबर जे योगासाठी रोज सकाळी ते एका योगा क्लबमध्ये जायचे, तर त्या योगा क्लबमधून देखील जी लोक या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनाला आले होते त्यांनी देखील आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलेली आहे आणि त्यांचे कुटुंबीय तर सगळेच लोक या ठिकाणी आहेत। त्यांचा मुलगा या ठिकाणी आपण पाहताय, त्यांची सून आहे या ठिकाणी, त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्या 2 मुली देखील या ठिकाणी आहेत आणि खरंच अतिशय भीषण आणि वाईट असा प्रसंग हा सध्या या देसले कुटुंबियांवर ओढावलेला आहे आणि अंत्यदर्शन मिळावं यासाठी देसले यांचं जे पार्थिव आहे ते ज्या पेटीमधून आणण्यात आलेलं होतं, ज्या शवपेटीमधून आणण्यात आलं होतं, ती शवपेटी आता खोलण्यात आलेली आहे आणि त्या शवपेटी खोलल्यामुळे अंत्यदर्शन जे आहे ते आता मिळू शकणार आहे सगळ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना देखील अंत्यदर्शन मिळू शकणार आहे। आणि असं सांगितलं जातं की पोलीस हे त्यांचे जे पार्थिव आहे ते त्यांच्या आधी घरी नेणार आहेत। राहतं घर त्यांचं जे या सेक्टर 16 मध्ये आहे त्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव नेले जाणार आहे। त्यांचे जे कुटुंबीय आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाणार आहे काही वेळ आणि ते झाल्याच्या नंतर ताबडतोब याच त्यांच्या घरापासून अगदी अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर एक पोदी स्मशानभूमी आहे। त्या पोदी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठीच आता आपण पाहताय त्यांचे जे पार्थिव आहे ते घरी नेण्यात येत आहे। शवपेटी याच ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि फक्त जे त्यांचे जवळचे कुटुंबीय आहेत, नातलग आहेत, त्यांनाच त्यांच्या घरामध्ये पोलीस सोडत आहेत, इतर कोणालाही आतमध्ये सध्या तरी प्रवेश देण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे त्यांचं पार्थिव आता हे नेण्यात आलेलं आहे, त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी त्यांचे सर्व नातलग, सगळे कुटुंबीय हे उपस्थित आहेत। आणि आपण जर एकूणच बाहेरचा हा संपूर्ण माहोल बघितला तर संपूर्ण या
विभागावर आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या सगळ्यांवरच एक शोककळा पसरलेली आहे आणि हे जे संपूर्ण वातावरण आहे ते कधीच कोणीही या ठिकाणी एक्सपेक्ट केलं नव्हतं की असं अचानक काहीतरी होईल आणि त्याच्यामुळेच अचानक आता आपण पाहत आहे ही घटना झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर या सगळ्या कुटुंबावर आणि आसपासच्या लोकांवर त्यांच्या स्वकीयांवर पडलेला आहे आणि इतक्या मोठ्या दुःखाचा डोंगर आता त्यातून ते कसं सावरतील हाच खरा मोठा प्रश्न आहे. दादा भुसे आपण पाहत आहे, दादा भुसे यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर देखील आहेत जे आमदार प्रशांत ठाकूर यांचं सासर आहे समोरचं घर आणि अगदी देसले यांच्या समोरच्या घरीच ते अनेक वेळ आलेले आहेत. त्यांचे अनेक चांगले संबंध हे देसले यांच्याबरोबर होते, अनेक वेळ त्यांची भेटीगाठी देखील होत होत्या देसले यांच्याबरोबर. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर दादा भुसे हे आलेले आहेत आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नातलग त्यांचे मित्रवर्ग हे सगळे जमा झालेले आहेत आणि आता या परिस्थितीतून कसं सावरायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न देसले कुटुंबियांवर आहे, त्यांच्या मित्रवर्गावर आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. अगदी आता काही वेळापूर्वीच त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आलेलं आहे आणि घरी हे पार्थिव अगदी 15 ते 20 मिनिटं ठेवण्यात येईल, जास्तीत जास्त अर्धा तास ठेवण्यात येईल असं पोलिसांकडून सांगितलं गेलेलं आहे आणि त्या अर्ध्या तासानंतर हे पार्थिव इथून निघेल, त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि ती अंत्ययात्रा ही पुदी. नक्कीच अक्षय, तुझ्याकडनं ताजे अपडेट्स जाणून घेतच राहणार आहोत. तर हे दिलीप देसलेंचं पार्थिव सध्या पनवेलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये ते पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरी पोहोचले आणि पुढे अंत्यसंस्कार देखील होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.